गेले काही वर्ष महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष हा सुरू आहे। आरक्षणाच्या प्रश्नावरून अनेक आंदोलनं झाली। मराठा समाजाने मोठं आंदोलन केलं, ओबीसींचं पण आंदोलन जे आहे ते याच प्रश्नाभोवती उभं राहिलं। पण या सगळ्या परिस्थितीमध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहेत। महापालिकेच्या निवडणुकीत मात्र मूळ ओबीसींना डावललं गेल्याची भावना ही ओबीसींमध्ये आहे। आणि नेमकं काय घडलंय महापालिकेच्या निवडणुकांमध्ये, कोणाला उमेदवार ओबीसींच्या जागांवरती मिळालेले आहेत याची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत आसपासच्या क्षकिरण या कार्यक्रमामध्ये। या सगळ्या प्रश्नांवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मृणाल ढोले पाटील। महापालिकेच्या निवडणुका लागल्या, 9 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही मागणी करताय की ओबीसींच्या ज्या जागा आहेत, ज्या राखीव आहेत, त्या जागांवरती मूळ ओबीसींना संधी मिळालेली नाहीये, त्यामुळे तुम्ही कुणबी हे रद्दच करावं अशी मागणी करताय। पण हे शक्य आहे का आणि ही मागणी कशाच्या आधारे करताय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की मुळात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आरक्षण आलं ते भारतीय घटनेच्या 340व्या कलमानंतर आलं। त्याच्यामध्ये मंडल आयोग आलं, मंडल आयोगानंतर म्हणजे 47ला SC STना आरक्षण भेटलं, पण ओबीसींना त्याच्यानंतर थांबावं लागलं। म्हणजे जवळपास 92-93 म्हणजे आत्ता 25 वर्षापूर्वी लोकशाहीमध्ये ओबीसी समाजाचा, भटके विमुक्तांचा, या सगळ्या 450 मायनॉरिटी आलोतेदार बलुतेदारांचा सत्तेतला वाटा हा कुठंतरी त्यांना या 25-30 वर्षापूर्वी भेटला। आणि जसा तो भेटला त्यालाही आपल्याला माहिती आहे की जसं मंडल कमिशन लागू झालं त्याच्यामध्ये बरेच अडथळे आले, कोर्टबाजी झाली, त्याच्यानंतर इंद्रसानीच्या खटल्यानुसार जो निकाल आला त्याच्यानुसार ओबीसी समाजाला कुठेतरी आरक्षण भेटायला लागलं। जसं आरक्षण भेटायला लागलं 92-93ला, तत्कालीन सरकारने 2004ला 1 जून 2004ला एक GR काढला की कुणबी ही जी जात आहे ही ओबीसीच्या यादीमध्ये होती। ती कुणबी कोण होती? ती कुणबी कुठले अपेक्षित कुणबी होते की जे रत्नागिरी परिसरात, रत्नागिरी रायगड परिसरातले आहेत की कोकणातले कुणबी होते। आणि ज्या त्या कुणबी समाजाची परिस्थिती अशी होती की त्यांना पंचाही शरीरावर घालण्याची गावामध्ये परवानगी नव्हती। जर त्यांना लग्न सराईला कुठं जायचं असेल तर धोतर पंचा हे घालणं त्यांना बंधन, त्यांना वर्ज्य होतं, त्यांना अलाउड नव्हतं गावामध्ये घालणं। त्यांनी गावाच्या वेशी बाहेर गेले, जर त्यांना कुठं जायचं असेल तर पंचन धोती हे त्याच्या गावाच्या बाहेर घालायचे, इतकी सरंजामशाही होती। आणि हे अतिशय लँडलेस लेबरर आपण ज्याला म्हणतो हे कुणबी आहेत। पुण्यात मध्यंतरी काही लोकांनी कुणबी आणि कुणबींनी ह्याचे काही हे केले, मला त्याच्यामध्ये पडायचं नाही आहे। पण हा कुणबी समाज जो होता हा मूळतः शेती करणारा, पण स्वतःची जमीन नाही, फक्त दुसऱ्यांची जमीन कसणारा हा समाज होता। मूळतः तो रत्नागिरी रायगड या परिसरामध्ये होता। हा कुणबी ओबीसी समाजाच्या यादीमध्ये होता। 1 जून 2004ला सरकारने काय केलं, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या एक रिपोर्टचा गैरअर्थ काढून मराठा कुणबी, जो कुणबी ज्याची नोंद मराठा कुणबी आहे। आता आपण याच्यामध्ये समजलं पाहिजे की मराठा हा बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाता हा प्रांतवाचक शब्द बनतो। म्हणजे आपल्या राष्ट्रगीतामध्ये जो मराठा आहे तो प्रांतवाचक आहे। आणि बाहेरही जेव्हा आपले सैन्य सगळं लढायला जायचं, म्हणजे होळकरांचं असेल, पेशव्यांचं असेल किंवा इतर कुठल्याही सिंधियांचं असेल, थोडक्यात महाराष्ट्रात राहतो तो मराठा, तो मराठा अशा अर्थाने ते बाहेर घेतलं जातं। आणि राष्ट्रगीतात जो मराठा शब्द आहे हा प्रांतवाचक आहे, त्याच अनुषंगाने तो घेतलेला आहे। त्यामुळं त्याच्यात असं आलं की मराठा कुणबी, ज्या कुणब्याची नोंद, ते 1 जून 2004चं GR काय म्हणतो की ज्या कुणब्याची नोंद, तो ओरिजिनल कुणबी पाहिजे, त्याची नोंद जर चुकून कुठेतरी मराठा कुणबी म्हणून लागली असेल तर त्याला कुणबीचा दाखला देण्यात यावा। आता याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच ठिकाणी सगळ्या आलोतेदार बलुतेदारांच्या जाती ह्या, आता कसं आपण स्पेसिफिक हिंदू आणि ती जात लावतो, आधी तसं नव्हतं। जे 40-50 वर्षापूर्वी मराठा आणि ती जात, मराठा तेली, मराठा साळी, मराठा माळी, असे मराठा धनगर, असे बऱ्याच तुम्हाला नोंदी भेटतील। तशीच एक नोंद मराठा कुणबी ही आहे। त्या कुणबी समाजावर अन्याय होऊ नये म्हणून तो 1 जून 2004चा GR झाला। पण त्याचा जो गैरफायदा घ्यायचा जो लोकांनी सुरू केला की ते म्हणायला लागले की नाही आम्ही मराठा आहोत पण आमचे पूर्वज कुठेतरी कुणबी होते। मूळतः असं आहे की मराठा हा समाज हा मेडअप समाज आहे। त्या सगळ्या वेगवेगळ्या जात्या, आणि ह्याचे सर्वे झालेले आहेत, गव्हर्नमेंटनी सर्वेज केलेले आहेत। वेगवेगळ्या जातीतनं जी लोकं आली, जी लढायला गेली, ज्यांना पुढं मिलिटरी रँक्स भेटले किंवा रेव्हेन्यू रँक्स भेटले, म्हणजे महसूल आणि मिलिटरी ह्याचे रँक्स भेटले, यांना मराठा पुढं संबोधण्यात आलं आणि त्यांना एक सामाजिक प्रतिष्ठा भेटली। आता मुळात हे आरक्षण कशासाठी आहे की जे सामाजिक मागास आहे आणि जे शैक्षणिक मागास आहेत,
तर पहिला क्रायटेरिया या आरक्षणाचा आहे, ओबीसी आरक्षणाचा. खरं तर ते ओबीसी नाही, ते सामाजिक आणि शैक्षणिक मागास असं आरक्षण आहे. तर सगळ्यात पहिला क्रायटेरिया की तुम्ही सामाजिक मागास पाहिजे. जर तुम्ही सामाजिक मागास असाल तरच या आरक्षणासाठी क्वालिफाईड होतात. म्हणजे गावगाड्यामध्ये तुम्ही नंबर 3, 4, 5 क्रमांकाची जात पाहिजे, नंबर 1 आणि नंबर 2 नाही पाहिजे. ही सगळी पार्श्वभूमी आहे. आता महानगरपालिकांच्या याद्या जाहीर झाल्या, उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल झालेले आहेत आणि तुम्ही आक्षेप घेताय. तो आक्षेप नेमका काय आहे? झालं काय, या GRचा फायदा घेऊन मराठा समाजातल्या लोकांनी बरंच असं सुरू केलं की कुठेतरी आपल्या आजोबा वडिलांच्या भावाच्या किंवा एखाद्या मयत भाऊ बहीण आजोबा पंजोबाच्या नावा पुढे कुणबी लावून दाखले काढायला सुरू केले की बाबा आम्ही मराठा आहे, आम्ही मराठा कुणबी आहोत. आणि मग आता झालं असं की ते प्रमाण जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला ओबीसीतनं याचे फायदे भेटत आहेत, शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये हे दिसत नाही, पण जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतात, आपल्याला माहिती आहे निवडणुकीत सगळं जाहीर करावं लागतं, ॲफिडेव्हिट करावं लागतं, जात दाखला द्यावं लागतं, हे सगळं द्यावं लागतं. तर हे लोकांच्या लक्षात यायला लागलं की याच्यामध्ये प्रचंड मोठी घुसखोरी होती. ही 2012लाही झाली आणि ह्याचं प्रमाण वाढलं 2017ला. 2017ला आम्ही पुणे जिल्ह्याचा जेव्हा सर्वे केला, आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये असेल, पुणे महानगरपालिकेमध्ये असेल किंवा पुणे जिल्हा परिषदमध्ये असेल आणि तसंच ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ 50% आरक्षण ओबीसी समाजाचं हे कुणबी समाजाने घेतलेलं आहे. म्हणजे 450 जाती, एक तर 100मध्ये 27 जागा राखीव, 27मध्ये जवळजवळ 13 जागा ह्या कुणबी समाजाने घेतलेल्या आहेत. बरं, आपण उलट जर पाहिलं तर 1 ते 50 जिथं आरक्षण नाही आहे, त्या 50मध्ये ओबीसी, SC, ST, VJ, NT, भटके विमुक्त, मुस्लिम मायनॉरिटी यांना आरक्षण किंवा यांना तिकीटं दिली जातात का? तर अजिबात नाही. 50च्या 50% हे मराठा समाजाचे लोक तिकीट्स तिथं घेतात. त्याच्यानंतर जे 27% आरक्षण आहे त्याच्यामध्येही जवळपास 50% हे मराठा समाजाचे लोक कुणबी म्हणून घेतात. मग बरेच असं काय होतं की मागच्या असं झालं असं की 50% जवळपास हे गेलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही सरकारची भांडत राहिलो की बाबा हे चुकीचं होतं आहे, आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाला लिहिलं की बाबा आमच्यावर अन्याय होतो, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला लिहिलं, कुणीही ऐकलं नाही. पण मध्यंतरीच्या काळात आपल्याला माहिती, मागची निवडणूक 2017ला झाली होती, त्यावेळेस तर महापौर पद देखील पिंपरी चिंचवडचं महापौर पद देखील हे ओबीसीसाठी राखीव होतं. पण तिथं नितीन काळजे नावक मराठा व्यक्ती कुणबी म्हणून तिथं ओबीसीचं त्यांनी उपभोग घेतला. ठीक आहे, समाजातनं आक्रोश झाला, जेव्हा तक्रारी झाल्या त्यांना काढण्यात आलं, पण तो भाग राहून द्या. आता विषय असा आहे की सरकार परिस्थिती सुधारलेली नाही आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारवर दबाव वाढला, त्यांनी शिंदे समिती बनवली, त्याच्यानंतर इतरही समित्या बनवल्या आणि जात पडताळणी किंवा जात प्रमाणपत्र भेटण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय सुलभ त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी जे मुंबईमध्ये आझाद मैदानला मनोज जरांगेंचं आंदोलन झालं 2 सप्टेंबर 2025ला, जो सरकारने GR काढला त्याच्यामध्ये असं सांगितलं की तुमच्याकडं एकही पुरावा नसेल तरीही चालेल, फक्त कुणीतरी शपथपत्र द्यायचं की हा माझा नातेवाईक आहे आणि हा या समाजाचा आहे. म्हणजे एकही तुमच्याकडे महसुली पुरावा नाही, एकही ऐतिहासिक पुरावा नाही, पण तरी फक्त एका शपथपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र भेटतं. आता याचा फटका जो आहे तो या महापालिका निवडणुकीमध्ये, नगर परिषदांच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये काय बसतोय? याच्यामध्ये होते असं, ती प्रक्रिया इतकी सोपी झाली आहे, त्यामुळे एका ॲफिडेव्हिटच्या बेसवर कुणीही ज्याच्याकडे एकही डॉक्युमेंट नाही, आधी डॉक्युमेंट असलं की तुम्हाला जात प्रमाणपत्र भेटायचं, मग ती पडताळणीला जायचं आणि पडताळणीनंतर ही कोर्ट कचेरी वगैरे व्हायचं, त्यामुळे 5 वर्षाची टर्म पूर्ण व्हायची. ओबीसीवर व्हायचा तो अन्याय व्हायचाच, म्हणजे तो तेव्हाही होत होता. पण आता तर असं झालं आहे की प्रत्येकजण, म्हणजे तुमच्याकडं जर एकही कागदपत्र नसेल, फक्त एक शपथपत्र, तुम्ही सगळे सोयरे तुमचे किंवा गाववाले किंवा नातेसंबंधातले कोणाकडनंही एक शपथपत्र जरी घेतलं तरी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट भेटते. आज तुम्हाला फॉर्म भरायला जात पडताळणी लागत नाही, तुम्हाला फक्त एक जातीचं प्रमाणपत्र लागतं. आपण त्या ॲफिडेव्हिटच्या आधारे ते जात प्रमाणपत्र घेऊ शकता आणि जे पण ते जात प्रमाणपत्र घेतात ते इलेक्शन्स लढवतात आणि नंतर कोर्टबाजीमध्ये समोरच्याला काहीतरी त्याला एक तर प्रलोभन दाखवून बाजूला करतात, काहीतरी त्याला सत्तेत वाटा देतात, काहीतरी त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करून घेतात, नाही तर कोर्टबाजीमध्ये 5 वर्ष घालवतात आणि ती टर्म उपभोगतात. काही असा अभ्यास केलाय का, तुलनात्मक अभ्यास? किती, म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे मूळ ओबीसींवरती अन्याय झाला आणि कुणबी जे झालेले आहेत त्यांना जागा मिळाल्यात, तर काही अभ्यास आहे याचा केलेला? हो, निश्चित. आम्ही मागच्या वेळेस याद्याच दिल्या होत्या की बाबा कोण कोण आहे, कुणी जागा घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, आम्ही सरकारलाही त्या याद्या दिल्या, राज्य मागासवर्गीय आयोगाला आम्ही याद्या दिल्या
आणि त्याच्यामधनं काहीही निष्पन्न झालं नाही. राज्य मागासवर्गीय आयोग जसं त्यांना त्याच्यामध्ये एखादी ओबीसीच्या यादीमध्ये एखादी जात ॲड करण्याचे अधिकार आहेत, त्यांना ती जात काढण्याचे, जर ती एखादी जात पुढे गेली असेल त्याला काढण्याचाही अधिकार आहे. आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे तुम्ही आता असं म्हणताय राज्य मागासवर्ग आयोग जो आहे त्यांनी कुणबी ही जात त्या ह्याच्यातनं काढून टाकावी यादीतनं. जर आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचं काही जजमेंट्स आहेत, विशेषतः जाट समाजाने ज्यावेळेस आरक्षण मागितलं होतं त्यावेळेस सुप्रीम कोर्टनी राम सिंगची केस होती, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे जर एखाद्या जातीचा त्रास सगळ्या जातींना होत असेल, विशेषतः ओबीसी वर्गातल्या, तर त्या जातीला त्याच्यातनं काढलं पाहिजे. पण मग मराठा जातीचा त्रास काय होतोय ओबीसी? नाही, मराठा समाजाचा काहीच त्रास होत नाहीयेत. मराठा समाज जर मराठा समाज म्हणून राहिला, जर या समाज व्यवस्थेमध्ये मराठा समाज हा या मोठा भाऊ आहे, या सगळ्या 450, 500, 600 जातींचा मराठा समाज हा मोठा भाऊ आहे, तो करता आहे, तो जे जर आपण परिवार बघितलं तो करता पुरुष आहे. पण जर आता मला एक सांगायचं, जर 1 नंबरचा जर मुलगा आलाय, जर त्याला 1 नंबरचा रँक आहे आणि तो म्हणत नाही मला 2 नंबरचंच पद पाहिजे, तर हे शक्य होत नाही. तर अशाच पद्धतीने मराठा समाजाचा काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांना EWSचं आरक्षण आहे, त्यांनी घ्यावं, आम्ही कधीच विरोध केला नाही. आम्हालाही माहिती आहे शेतकऱ्यांची मुलं आहेत, कष्टकऱ्यांची मुलं आहेत, त्यांच्यातही प्रचंड मोठा गरीब वर्ग आहे आणि त्यांचंही काही ठिकाणी शोषण झालेलं आहे. आम्ही EWSला कधीच विरोध केला नाही. प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेस तुम्ही जात बदलता आणि कुणबी म्हणून येता. आम्ही सरकारला विचारलं ना की बाबा ओबीसीमध्ये तुम्ही म्हणता मग मराठा आणि कुणबी एक आहेत का? ना केंद्र सरकारला याचं उत्तर देता आलं ना राज्य सरकारला, त्यांच्याकडे याचं उत्तर नाही आहे. मग काय होतं की मराठा समाज ज्यावेळेस कुणबी म्हणून येतो तर हे गावगाड्यातले सगळे जे डॉमिनंट लोक आहेत हे सगळे दाखले काढतात आणि ओबीसीसाठी भेटणाऱ्या सगळ्या सुविधा ते कसे त्यांच्या पदरात पाडता येतील याचा ते विचार करतात. मग ते साधी ग्रामपंचायतची निवडणूक असू, सरपंच पद असू, नगराध्यक्ष पद असू. तुम्ही काही आकडेवारी काढलेली आहे का पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्या पद्धतीनं किती मूळ ओबीसींच्या जागेवरती मराठा कुणबी हे जे ओबीसीमध्ये समाविष्ट झालेत असे लोक निवडणुका लढवत आहेत? नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला 2017चं सांगतो. 2017मध्ये पुणे महानगरपालिकेला 45 जागा राखीव होत्या, पैकी 25 ठिकाणी हे कुणबी आलेले आहेत, एकच जात. बाकी 25 ठिकाण, बाकी ज्या 20 जागा आहेत त्याच्यामध्ये इतर सगळ्या जाती आहेत, एकच समाज 25 ठिकाणी आलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तसंच जवळपास 34 जागा राखीव होत्या, 17 जागा ठिकाणी कुणबी ही एकच समाज आलेला आहे. आणि हे कुणबी मूळचे कुणबी नाही आहेत, हे सगळे मराठा कुणबी आहेत, जे गावगाड्यातले जी लोक तीच फक्त कुणबी दाखला घेऊन आलेले आहेत. पुणे जिल्हा परिषदमध्ये 20 जागा होत्या, या 20 जागांपैकी 12 ठिकाणी म्हणजे 60% आरक्षण हे ओबीसीचं पुणे जिल्हा परिषदमध्ये गेलेलं. कित्येक ग्रामपंचायत, मी अतिशय जबाबदारीने सांगतो, कित्येक ग्रामपंचायती असे आहेत की जिथं मूळ ओबीसी आलेला नाहीये, एकही निवडून आलेला आहे. नुकताच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये फुरसुंगी नगर परिषद ही नवीन झाली, याच्यामध्ये एकही खरा ओबीसी निवडून आलेला नाहीये, 27% आरक्षण असून पण. मग आता जी पिंपरी चिंचवडची परिस्थिती काय, पुण्यातली किती जागा तुम्ही जो मुद्दा मांडताय त्यातली किती जागा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने त्याचं वाटप झालेले उमेदवार? खरं तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जागा वाढायला पाहिजे होत्या, पण नगरपालिकेमध्येच, महानगरपालिकेमध्येच, पण त्या वाढल्या नाही कारण सेन्सस आपल्याकडे झालं नाही. तर त्यामुळं ज्यावेळेस मागच्या वेळेस जेवढं 45 सीट्स राखीव होत्या पुणेसाठी तेवढ्याच आहेत आणि आत्ताही पिंपरी चिंचवडमध्ये जेवढ्या 35 जागा राखीव आहेत तेवढ्याच आहेत, त्याच्यात 34 जागा, त्याच्यात काही विशेष फरक पडलेला नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा सर्वे केला तर आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 32 प्रभाग, पिंपरी चिंचवडमध्ये 32 प्रभाग आहेत, 32 प्रभागांपैकी 30 प्रभागांमध्ये कुणबी समाज हा इलेक्शन डायरेक्टली लढतोय आणि जवळजवळ 10 प्रभाग असे आहेत की तिथं कुणबी विरुद्ध कुणबी अशीच लढाई आहे, त्यामुळे तिथं ओबीसींना संधीच नाही आहे. तर 32 पैकी तरी आम्हाला वाटतं की 50% तरी निवडून येतील. आपलं पुणे महानगरपालिकेतही काही परिस्थिती वेगळी नाही, 45 ठिकाणी जागा आहेत, जवळपास 45च्या 45 ठिकाणी कुणबी उमेदवार लढत आहेत आणि काही ठिकाणी असे आहेत, काही प्रभाग असे आहेत की जिथं कुणबी विरुद्ध कुणबीचे, जो प्रमुख पक्ष आहे त्यांनी कुणबी दिलाय, जो 2 नंबरचा पक्ष आहे त्यांनी कुणबी दिलाय, जे 3री, 4थी, 5वी आघाडी त्यांनी कुणबी दिलेत. त्यामुळे 8-10 ठिकाणी फक्त कुणबीच निवडून येतील. ओबीसी मधल्या ज्या इतर जाती आहेत त्यांचं काय प्रतिनिधित्व या यादीमध्ये तुम्हाला दिसतंय? जवळजवळ काहीच नाही, 450 जाती आहेत. आलुतेदार आहेत, बलुतेदार आहेत, मायक्रो ओबीसी आहेत. ओबीसी हा प्रवर्ग आहे, याच्यामध्ये जवळजवळ सगळे धर्म आहेत.
याच्यामध्ये मुस्लिम धर्म आहे, याच्यामध्ये शीख धर्म आहे, याच्यामध्ये ख्रिश्चन धर्म आहे, याच्यामध्ये जैन धर्म आहे, लिंगायत धर्म आहेत, हे सगळे हिंदू धर्म आहे. या सगळ्या धर्मांचं प्रतिनिधित्व करणारा हा ओबीसी प्रवर्ग आहे. ह्यांना मुळात आरक्षण दिलं काय का? त्याचं कारण असं आहे की जेव्हा लोकशाहीची आपण गोष्ट करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते की जो छोट्यातला छोटा वर्ग आहे त्याचाही तुम्ही दखल, त्याच्याही मताची तुम्ही दखल घेतली पाहिजे, म्हणजे लोकशाही. मग आत्ता मला सांगा, आता फुरसुंगीसारखी नगर परिषद आहे, याच्यामध्ये एकही जर ओबीसी आला नसेल तर जी इलेक्शन आपल्याला सांगितलं होती की फ्री अँड फेअर इलेक्शन झाल्या पाहिजेत, दॅट इज द इथॉस ऑफ डेमोक्रेसी, मुळात 50% वर्गाचं प्रतिनिधित्वच तिथं नाही आहे. त्याच्यामुळे कोण मग ह्याला लोकशाही म्हणायची का? ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवायचंय. 100% ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपायचं. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, ग्रामपंचायत असतील, नगरपालिका असतील, तो उद्या महापौर झाला, उद्या सरपंच झाला, तर तो उद्या आमदारकी खासदारकीसाठी क्लेम करू शकतो. तर त्यामुळे यांनी कुठेतरी आमदारकीसाठी क्लेम करू नये, खासदारकीसाठी क्लेम करू नये, स्पर्धेमध्ये येऊ नये. त्याच्यासाठी इथंच कुठेतरी ते खुडलं पाहिजे. त्याच्यामुळे इथंच आरक्षण जर संपवलं तर, किंवा आरक्षण घ्यायचं, म्हणजे बऱ्याच जणांना असं नसतं की तिथं निवडून यायचं असतं, पण तिथं खऱ्या ओबीसीला तिकीट भेटू नये म्हणून ते आपली लोक उभी करतात बोगस कुणबीच्या नावाखाली, आणि एकदा तर तिकीट गेलं, त्याची संधी गेली, तर त्यामुळे त्याला पुढं बऱ्याच जणांचं असं असतं की आयुष्यात एकदाच त्यांना ती संधी आलेली असती. मुळात असं आहे, आज आपण काल परवा सगळा राडा तमाशा बघितला की ज्यांना तिकीट नाही भेटलं, ज्यांनी जो आकांड तांडव मांडला, कुणी काय काय केलं, आपण सगळ्यांनी मीडियावर हे बघितलं की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही 5-5, 10-10 वर्ष काम करतोय आणि पक्षाने ऐन रात्रीत आमचं तिकीट कापलं. आमची आयुष्यातली ही एकमेव संधी होती, आम्ही लोकांना चहा करून द्यायचो, एवढं मोर्चाला जायचो, असं करायचं नाही. मला याच्यामध्ये म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही 5-10 वर्ष काम करता, आणि तुमचं तिकीट कापलं जातं, तुम्हाला एवढा परेशानी होतो. अरे हा ओबीसी वर्ग हजारो वर्ष सत्तेत राहिलेला नाहीये, हजारो वर्ष, आत्ता 25-30 वर्ष त्याला सत्तेचं कुठंतरी त्याला निर्णय प्रक्रियेत सहभागी घेण्याचे घटनेने, संविधानाने, कोर्टाने त्याला कुठेतरी परवानगी दिली आहे. तर हेही तुम्हाला बघवत नाही. जर हजारो वर्ष, कित्येक पिढ्या त्या वर्ग जर सत्तेत राहिलेला नाहीये, त्यावेळेस तुम्ही त्याचं तिकीट कापता किंवा त्याला सत्तेपासून लांब करण्याचा प्रयत्न करता, त्याला निर्णय प्रक्रियेपासून लांब करण्याचा प्रयत्न करता, मग त्याच्या जीवावर काय चाललं असेल? मग जो आमच्यासारखा जो अभ्यास करतो या वर्गाचा, की या सगळ्या डायनॅमिक्सचा किंवा या सगळ्या डेमोग्राफिक्सचा, मग आम्हाला काय वाटतं? आम्हाला किती वाईट वाटतं. मग तुमचा आवाज पोचणार कसा, याच्यावरती काय तोडगा काढणार? आमचा आवाज पोचत नाही, त्याचं कारणच असं आहे की आज कायदे मंडळामध्ये आमचा आवाज पोचायला जागाच नाहीये. कारण सत्तेत लोक, ह्यांची पक्ष, ह्यांच्या ताब्यात राज्य मागासवर्गीय आयोगावर, आता महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग हा ओबीसींसाठी बनलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे मराठा भरून ठेवले त्यांनी. कसं नाही देणार तो राज्य मागासवर्गीय आयोग? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहेत, कोर्टात तुम्ही जाता 5-5, 10-10 वर्ष निकाल लागत नाही. आता याच्यात कित्येक जण पिंपरी चिंचवडमध्ये असे लढत आहेत की ज्यांच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टात केसेस लावलेत. मागच्या इलेक्शनला लावलेल्या केसेसचा निकाल अजूनपर्यंत लागत नसेल तर मग ही न्याय प्रक्रिया काय करायची? मला सांगा ना, ही काय कामाची? म्हणजे तुम्हाला निकाल भेटेल, न्याय भेटणार नाही, अशी ही परिस्थिती आहे. याच्यामध्ये मग मला असं म्हणायचं की आमचा कायदे मंडळात आवाज का पोचत नाही? कारण कायदे मंडळामध्ये, म्हणजे विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व नाही. जे मंडल कमिशननी सांगितलं होतं की ओबीसी समाजाला तुम्ही त्यांच्या पॉप्युलेशन प्रमाणे तिथं प्रतिनिधित्व द्या. मग मंडल कमिशनच्या तुम्ही 3-4 मागण्या फक्त ऐकल्या, अजून 30-40 मागण्या बाकी आहेत ना. पण आता तुम्ही काय भूमिका काय घेणार? नाही, आत्ता तर भूमिका अशी आहे की आम्ही एक तर सगळ्यात पहिलं सगळ्या पक्षांना लिहिलं, सगळ्या पक्षाच्या अध्यक्षांना लिहिलं, सगळ्या पक्षाच्या जे काही प्रमुख आहेत त्यांना लिहिलं की तुम्ही ओबीसीच्या ठिकाणी खऱ्या ओबीसींना तुम्ही संधी द्या. पण जसं ते दरवेळेस वागतात, त्यांनी केराची टोपली दाखवली, आमच्या मताला त्यांनी काही किंमत दिली नाही. मग आता असं आहे की आम्ही याद्या काढल्या आणि आता आम्ही काही दिवसांमध्ये परत पत्रकार परिषद घेऊन की बाबा कुठल्याही पक्षाने कशा प्रकारे ओबीसींवर अन्याय करतंय. म्हणजे हजारो वर्ष ज्या समाजाने, ज्या भटके विमुक्त समाजाने असेल, मागास समाजाने असेल, ज्यांनी शोषण सोसलंय इतक्या वर्ष, परत हे राजकीय पक्ष वेगळ्या पद्धतीने त्याचं सत्ता न देऊन, सत्ता नाकारून, निर्णय प्रक्रियेतनं नाकारून एक प्रकारे शोषणच करतायत ना. मग ह्याच्यामध्ये राजकीय पक्ष जबाबदार आहेत. याचं कारणच आहे. मग आता आम्ही हा प्रश्न पुढे नेणार, जसं कोर्टात चालू आहे, सुप्रीम कोर्टात चालू आहे. आम्ही उद्या हे खासदारांना सांगणार की बाबा तुम्ही हे मांडा, हे ज्या समित्या आहेत
आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ओबीसीची उपसमिती आहे मंत्रिमंडळाची. त्याच्या अध्यक्षांना आम्ही लिहिलं, उत्तर नाही. त्यांना उत्तर विचारलं, त्यांना उत्तर द्यायला वेळ नाही. जी व्यक्ती ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी बसती, महिन्याने महिने ओबीसीची साधी मीटिंग लावत नाही, त्या व्यक्तीला नैतिक आणि कायदेशीर अधिकार आहे का त्या अध्यक्षपदी बसण्याचा? हा विचार आपण केला पाहिजे ना. ही सगळी जी प्रक्रिया आहे ही जर न्याय देत नसेल तर मग करायचं काय, जायचं कुठं, हा एक प्रश्न ओबीसी समोर उभा राहतो. आणि शेवटी याला काय आहे की कुठेतरी आम्ही न्यायालयात जातो, आम्ही सरकारकडे जातो, हे सगळं करत असताना आता आम्हाला असं वाटतं की कुठेतरी आता जनतेच्या न्यायालयात जायला पाहिजे, जनतेला न्याय मागितला पाहिजे आणि कसं ना कसं तरी या सत्ताधारी पक्षांना कुठं ना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे. ओबीसीचं भारतीय जनता पार्टी म्हणते ओबीसी आमचा DNA. मुख्यमंत्री म्हणतात की बाबा तुम्ही जर चुकीचे दाखले दिले असतील तर मला दाखवा. आज तिकीट 50% तुमच्या पक्षाने ओबीसी खोट्या ओबीसींना दिले. ते म्हणतात आमचे निदर्शनच दाखवा, आम्ही कारवाई करू. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात कारवाई करू. काय कारवाई करणार आहे तुम्ही? काही करू शकत नाही तुम्ही. अशी परिस्थिती. त्यामुळे ओबीसीची परिस्थिती फार वाईट आहे. SC/ST समाजाचं जे आरक्षण आहे ते कॉन्स्टिट्युशनल आरक्षण आहे. खरं तर आम्हाला असं चुकीचं वाटतं की त्याच वेळेस जर 47 साली जर बाबासाहेब असते ना आम्हाला आरक्षण भेटलं असतं तर आज परिस्थिती फार वेगळी असती. पण एक तर तिथं आमचं नुकसान झालं, एक तर भेटलं उशिरा, त्याच्यामध्ये पण घुसखोरी चालू आहे. तर त्यामुळे ओबीसी समाजावर, आणि हा सगळे ओबीसी समाज म्हणजे हा 450 जाती आलुद्दार बलुद्दार समाजाचा संघ आहे. आणि हा प्रचंड 50% त्यांची लोकसंख्या आहे. 50% लोकसंख्येला तुम्ही पूर्णपणे लोकशाही पद्धतीने डावलण्याचा प्रयत्न करतात, तर याला लोकशाही म्हणायचं का? हाच मूळचा प्रश्न उभा महत्त्वाचा राहतो. प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय. ज्या समाजाची 50% लोकसंख्या आहे आणि त्याला लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये डावललं जात आहेत असा थेट आरोप मृणाल ढोले पाटील यांनी केलेला आहे. आरक्षणाचा प्रश्न हा खरं तर अत्यंत संवेदनशील आहे, तितकाच ज्वलंत आहे. परंतु या सगळ्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ओबीसींवरती हा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अन्याय केला जातोय अशी भावना जी आहे ती मृणाल ढोले पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. महानगरपालिकांच्या या राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय हे आपण याच पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारत जाणून घेणार आहोत. पाहत राहा आसपास.